शिर्डीसह सावळवेर परिसरात अवैध दारू मटका अड्ड्यांवर शिर्डी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे। शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या पथकानं विविध ठिकाणी दारूसह मटका अड्ड्यांवर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला। याबाबत अधिक माहिती अशी की सावळवेरसह शिर्डी शहरातील विविध परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या पथकानं विविध अड्ड्यांवर जाऊन छापा टाकत दारूचा मुद्देमाल जप्त करत 4 व्यक्तींवर मध्यरात्री मुंबई जुगार कायदा कलम 12A प्रमाणे तर दारू व्यावसायिकांवर मुंबई प्रोव्हिजन ऍक्ट कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे अनेक ठिकाणी सुरू असून गुन्हेगारीच्या घटना वाढत असून शिर्डी पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत। सायंकाळी पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यावर अचानक कारवाई केल्यानं अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचं पोलीस निरीक्षक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत अशी खबर मिळाली की साळवेर गावात आणि शिर्डी गावातील कोतेनगर गल्ली परिसरात दारूचा आणि मटका याचा व्यवसाय चालू आहे। या संदर्भात बातमी मिळाल्याबरोबर तात्काळ आम्ही स्वतः आणि API संभाजी पाटील, महिला कॉन्स्टेबल आणि अंमलदार अशा टीमसह साळवेर गावात आणि शिर्डी गावातील कोतेनगर गल्लीत परिसरात आम्ही अचानक रेड टाकून छापा टाकला। त्या छाप्यादरम्यान दारूच्या 4 केसेस आणि जुगाराच्या 1 केस अशी एकूण 5 गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे आणि असेच सातत्य कायम ठेवण्यात येईल। सदर कारवाई शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दातीर, बाबा खेडकर, महिला कर्मचारी भांगरे, पोलीस कॉन्स्टेबल घुले, सोमनाथ गरदास, राजपूत खुळे, महिला कर्मचारी भारमल यांनी केली आहे। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।